नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहेत उकडलेले बटाटे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि साबुदाणे मी रात्री भिजवून घेतलेले आहेत. त्यात मी थोडंसं भिजवताना पाणी ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे खिलखिलीत झालेले आहेत. त्यानंतर घेणार आहे आपण शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. चला तर बनवूया. आपण घेणार आहोत टोपात आपण गरजेनुसार तेल घेणार आहोत. त्यात आपण टाकणार आहोत जिरं जर तुम्ही उपासाला खात नसाल तर तुम्ही अवॉइड करू शकता. त्यानंतर आपण त्यात हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. हिरव्या मिरच्या आपण व्यवस्थित तेलात भाजून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या तेलात व्यवस्थितपणे भाजून झाले की त्यात आपण टाकणार आहोत बटाटे आपण उकडून घेतलेले होते आणि त्यांचे बारीक कापे करून घेतलेले आहेत. तर आपण तेलासोबत आणि मिरच्यासोबत व्यवस्थितपणे बटाट्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे मिरच्यांसोबत व्यवस्थितपणे मिक्स झाले की त्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत साबुदाणे. आता आपण साबुदाणे आणि बटाटे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. आता आपले बटाटे आणि साबुदाणे मिक्स झालेले आहेत तर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे जे आहेत ते ट्रान्सपरंट होत आले आहेत, म्हणजे आपले साबुदाणे शिजत आलेले आहेत. त्यात आपण आता ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला साबुदाणा आणि शेंगदाणा मिक्स झालेला आहे, त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली खिचडी रेडी होत आली आहे. तर त्याला आपण व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायची आहे. त्यात आपण टेस्टनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली साबुदाण्याची खिचडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करणार आहोत आणि ही आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. चला तर मग सर्व करूया.